हाय गाईस, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मी तुम्हाला माझा मॉर्निंगचा रुटीन शेअर करणार आहे. मी मॉर्निंगमध्ये काय करते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आत्ता मी उठलेली आहे. सर्वात आधी श्रावचे पप्पा कामालाही सुद्धा गेलेत. ते सकाळी खूप लवकर जातात, म्हणून ते तुम्हाला आता दिसत नसतील. मी आता उठलेली आहे आणि लगेचच फ्रेश व्हायला गेली उठल्या कारण की श्रावू झोपलेली. मग फ्रेश होऊन लगेचच आली. लगेच मग दिवाबत्तीही करून घेतली. तुम्हीही देवाचं दर्शन करून घ्या, खूप छान वाटतं. लगेच मग पाणीसुद्धा आलेलं. कामं सगळे आवरून घेतले. किचन वाटा ते सगळं साफ करून घेतला. ते करता 7:45 वाजले. अजून श्रावू झोपलेलीच होती. तिला मी नाही उठवलं, नाहीतर कामं करून देत नाही ती. नंतर थोडं तिला लाडीगुडी लावत तिला उठवत होती. उठतच नव्हती ती. खूप मस्त निवांत झोपलेली, कारण की सकाळीच थंड मोसम वाटतं ना, म्हणून खूप छान झोपलेली ती. मग तिला कसं तरी मी उठवलं आणि लगेचच चहा टाकून घेतला. कारण की तुम्हाला माहितीच आहे, सकाळी चहा नाही पिला तर असं वाटतच नाही का आपण हे करतो आहे. म्हणून लगेचच चहा टाकून घेतला. मस्त चहाही केला. लगेचच मस्त खूप छान झाला होता चहा. लगेचच चहा ओतून घेतला मस्तपैकी. आणि आम्ही दोघी माहिले की मस्त, कारण की माहितीच आहे श्रावचे पप्पा नव्हते, म्हणून आम्ही दोघींनीच चहा घेतला. चहा बिस्किट एन्जॉय केला. श्रावला पार्लेजी बिस्किट खूपच आवडतं. तो दुसरे बिस्किटं खातच नाही, म्हणून तिला पार्लेजी बिस्किटही खाऊन घेतलं आणि मीनीसुद्धा चाय पिऊन घेतला. श्राव सगळे तुम्हाला कॅमेरा जसा ऑन होतो, श्राव नुसतं कॅमेराकडेच बघत राहते. मस्त मिनीची चाय घेतला. मग दुपारच्या वेळेस आम्ही थोडं बाहेरही गेलो, कारण की श्रावूला खेळायचं होतं. तिला बाहेर खेळायला खूप आवडतं. मस्त ते डान्स करून खेळत होती. बॉल तेवढ्यात पडली पण ती, पण तरी ती मस्तीमध्येच घेते सगळं. त्यानंतरून दुपारच्या वेळी श्रावचे पप्पा घरी आले. तिला चॉकलेटही आणलेलं, म्हणून ते चारत होते तिला. लगेचच जेवायला घेतला. आज साधं डाळ भात केलं होतं. मग ते येताना वडेही घेऊन आले ते. मग त्यांनी लगेच जेवून घेतलं. मिनी पण जेवून घेतलं. आणि श्रावू बघा चॉकलेट खाऊन कसं तोंड केलं. हा होता आजचा माझा मिनी ब्लॉग.